Very good morning to all my dear students. How are you all? I hope you will all be fine. I'm Sonali ma'am आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर. तर हा पूर्ण चॅप्टर न शिकता या चॅप्टरमधले जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत आणि ते फॉर्म्युलेज कसे लक्षात ठेवायचे, या फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी काय काय ट्रिक्स आहेत, तर त्या आपण या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बेसिकली पाहिलं तर इलेक्ट्रिसिटी इज ब्रांच ऑफ फिजिक्स आणि या इलेक्ट्रिसिटी ब्रांचमध्ये परत डिवायडेशन होतं दोन पार्टमध्ये, जसं की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि दुसरं आहे करंट इलेक्ट्रिसिटी. तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण अभ्यास करतो की जे चार्जेस स्टेशनरी आहेत किंवा जे चार्जेस रेस्टमध्ये आहेत, आणि करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण अभ्यास करतो फ्लोईंग चार्जेसचा. पाहिलं तर जे काही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे त्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीची डिस्कवरी बेंजामिन फ्रँकलिननी केली होती. DC करंट जो आहे त्याची डिस्कवरी थॉमस अल्वा एडिसननी केली होती, आणि जो काही AC करंट आहे त्याची डिस्कवरी निकोला टेस्ला या सायंटिस्टने केली होती. तर या चॅप्टरमध्ये टोटली आपल्याला 10 फॉर्म्युले येणार येतं, आणि या 10 फॉर्म्युल्यामध्ये आपला पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे इलेक्ट्रिक करंटचा. आता इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट इज डिनोटेड बाय सिम्बॉल I. इलेक्ट्रिक करंटची डेफिनिशन जर आपण पाहिली तर इट इज अ रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे पर्टिक्युलर टाईममध्ये जे काही चार्जेस फ्लो करतात त्याला आपण काय म्हणूयात? इलेक्ट्रिक करंट असं म्हणूयात. इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला आपण पाहिला तर फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू Q डिवायडेड बाय T, आणि याचं जर युनिट पाहिलं आपण तर युनिट आहे ॲम्पियर. आता हा फॉर्म्युला जो आहे I इज इक्वल टू Q डिवायडेड बाय T, याला जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर याच्यासाठी आपण एक ट्रिक यूज करूयात. आपल्या घरामध्ये आई असते, म्हणजे आपण आई म्हणतो किंवा मम्मी म्हणतो, मॉम म्हणतो, मदर म्हणतो, खूप सारे शब्द आपण आईसाठी वापरतो, पण आपल्याला आई हा शब्द वापरायचा आहे. सो सगळ्यांची आई जी असते ती क्यूट असते. सो आपला फॉर्म्युला आहे I क्यूट. सो लक्षात ठेवताना आपण असे लक्षात ठेवणार आहे I इज इक्वल टू Q बाय T. इट मीन्स I क्यूट, आणि याचं युनिट आहे स्टुडंट ॲम्पियर. आता जो काही इलेक्ट्रिक करंट आहे तो आपण स्मॉल युनिटमध्ये पण मेजर करू शकतो किंवा लार्ज युनिटमध्ये सुद्धा मेजर करू शकतो. तर इलेक्ट्रिक करंटला तुम्हाला स्मॉल युनिटमध्ये मेजर करायचं असेल तर तुम्ही त्याला मिली ॲम्पियरमध्ये, मायक्रो ॲम्पियरमध्ये किंवा नॅनो ॲम्पियरमध्ये सुद्धा मेजर करू शकता. आणि जर तुम्हाला करंट हा लार्ज अमाऊंटमध्ये मेजर करायचा असेल तर तुम्ही त्याला किलो ॲम्पियर किंवा मेगा ॲम्पियरमध्ये सुद्धा मेजर करू शकता. त्याच्यानंतरचा आपला सेकंड फॉर्म्युला आहे जो आहे इलेक्ट्रिक चार्जचा. इलेक्ट्रिक चार्ज हा Q सिम्बॉलने डिनोट केला जातो. आता इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय असतं? तर इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मॅटर टू अट्रॅक्ट ऑर रिपेल टुवर्ड्स दी अनादर मटेरियल. आता चार्जचा फॉर्म्युला काय आहे? चार्ज इज Q इज इक्वल टू I इंटू T. चार्जचा फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू I इंटू T, आणि चार्जचं जर आपण युनिट पाहिलं तर चार्जचं युनिट आहे कूलम. आता हा फॉर्म्युला मला लक्षात ठेवायचा आहे, तर मी हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवूयात? आता एक कन्सिडर करूयात की आपल्या क्लासमध्ये 2 स्टुडंट आहेत. एकाचं नाव आहे गीता आणि एकीचं नाव आहे बबिता. गीता बबिता या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. 10वीपर्यंत त्या खूप चांगल्या बेस्ट फ्रेंड होत्या. आता त्या 11वीला गेलेल्या आहेत. 11वीला गेल्यानंतर तुम्ही जेव्हा मराठी सब्जेक्ट घेतात तेव्हा तुम्हाला त्याच्यासाठी एक ऑप्शन पण असतो की तुम्ही IT पण ठेवू शकता. सो गीताला वाटलं की मी मराठी ठेवते आणि बबिताला वाटलं की मला IT ठेवायचं आहे. तर दोघींचं सेपरेशन झालं 11वीमध्ये एका विषयासाठी. गीतानी मराठी सब्जेक्ट ठेवलाय आणि बबितानी IT सब्जेक्ट ठेवलाय. तर त्यावेळेस गीता बबिताला म्हटली QIT. QIT. आपला फॉर्म्युला काय? Q इज इक्वल टू I इंटू T. सो गीता बबिताला म्हटली QIT. तू पण मराठी ठेवायला पाहिजे होता. तर आपला सेकंड फॉर्म्युला आहे QIT, आणि इलेक्ट्रिक चार्ज आपण मेजर करणार आहे Q सिम्बॉलनी. सेम तुम्ही चार्ज सुद्धा आपण स्मॉल युनिटमध्ये किंवा लार्ज युनिटमध्ये मेजर करू शकतो. जसं सांगितलं, स्मॉल युनिटसाठी तुम्ही काय वापरू शकता? मिली कुलम, मायक्रो कुलम, आणि लार्ज युनिटमध्ये तुम्ही चार्जला मेजर करू शकता किलो कुलममध्ये किंवा मेगा कुलममध्ये. याच्यानंतर आपल्याकडे 2 व्हॅल्यूज आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायचे. जसं की 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम, आणि 1 कुलम मीन्स 6.25 इंटू 10⁻18
इलेक्ट्रॉन्स. या दोन कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत आणि आपल्याला मेजरली न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी या दोन कॉन्स्टंट व्हॅल्यू लागतात. त्याच्यामुळे या आपला लर्न असणं खूप गरजेचं आहे. याच्यानंतर तिसरी कॉन्सेप्ट आहे स्टुडंट, क्वांटायझेशन ऑफ चार्ज. आता क्वांटायझेशन ऑफ चार्ज कशाला म्हणायचं, तर बेसिकली जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते कधीच तुकड्यांमध्ये डिवाइड केले जात नाहीत. इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फुल डिजिटमध्ये असतात, जसं की 1 2 3 4 5. जसं की 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. तसं मी जर 2 इलेक्ट्रॉनचा चार्ज घेतला तर तो असेल 3.2 इंटू 10⁻⁻19 कुलम. मी जर 3 इलेक्ट्रॉनचा चार्ज कन्सिडर करत असेल तर तो असेल 4.8 इंटू 10⁻⁻19 कुलम. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनचा चार्ज घेताना हा 1 2 3 याच डिजिटमध्ये घेतोय, त्याला आपण पॉईंटमध्ये घेत नाहीये. सो क्वांटायझेशन ऑफ चार्जमध्ये आपण हे पाहतोय की जो काही इलेक्ट्रॉन आहे तो कधीच तुकड्यांमध्ये डिवाइड केला जात नाही. आता क्वांटायझेशन ऑफ चार्जचा जो फॉर्म्युला आहे तो आहे Q इज इक्वल टू NE. Q म्हणजे असेल नेट चार्ज, N मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड E मीन्स चार्ज ऑफ एन इलेक्ट्रॉन. आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा मला एक ट्रिक हवी आहे. सो मी याच्यासाठी काय ट्रिक वापरूयात, तर याच्यासाठी आपण असं लक्षात ठेवूयात, Q नो एंट्री. Q नो एंट्री, Q इज इक्वल टू NE. सो याला आपण म्हणूयात Q नो एंट्री. सो आपला होता थर्ड नंबरचा फॉर्म्युला. याच्यानंतर आपण नेक्स्ट कॉन्सेप्टकडे जाऊयात. आपली नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे पोटेन्शियल डिफरन्स किंवा ज्यालाच आपण व्होल्टेज असं म्हणतो. तर पोटेन्शियल डिफरन्स किंवा त्याला व्होल्टेज म्हणतो, याला आपण डिनोट करतो V सिम्बॉलनी. आता व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय दी व्होल्टेज. इट इज वर्क डन पर युनिट चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. आता पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला जो आहे तो आहे V इज इक्वल टू W अपॉन Q. V इज इक्वल टू W अपॉन Q. आता हा फॉर्म्युला सुद्धा मला एका ट्रिकनी लक्षात ठेवायचं आहे. तर सपोज आपला जो काही फेवरेट क्रिकेटर आहे विराट कोहली, आपण विराटला लक्षात ठेवूयात. विराट राईट क्वेश्चन, फॉर्म्युला इज V इज इक्वल टू W बाय Q. सो आपण त्याला लक्षात ठेवतोय विराट राईट क्वेश्चन. ओके. याच्यानंतर आपण पाहतोय की व्होल्टेजला कुठल्या युनिटमध्ये कन्सिडर केलं जातं, तर व्होल्टेज आपण व्होल्टनी डिनोट करतो आणि जर आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण व्होल्टमीटर वापरतो. सो युनिट ऑफ व्होल्टेज इज व्हॉट, व्होल्ट. याच्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊयात, जी कन्सेप्ट आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्सला आपण R सिम्बॉलने डिनोट करतो. व्हॉट इज मीन बाय द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स मीन्स इट इज अपोजिशन टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटला अपोज करणारं जे काही आहे त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स. व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टन्स. युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम. सो बेसिकली आपण जर बघितलं तर गुड कंडक्टर्स हॅव अ व्हेरी लो रेजिस्टन्स आणि जे काही बॅड कंडक्टर्स आहेत त्यांच्याकडे हाय रेजिस्टन्स असतो. सो दिस इज कॉन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स. याच्यानंतर आपली नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे रेजिस्टिव्हिटी. What is mean by resistivity? Resistivity means there is a capacity of opposition of flow of electric current. So resistivity is denoted by the symbol rho. आता याच्यामध्ये जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स बेसिकली 4 फॅक्टरवरती डिपेंड करतो. एक लेंथ, सेकंड इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, थर्ड इज टेम्परेचर अँड फोर्थ इज मटेरियल. तर रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ, देन रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता या दोन इक्वेशनला जर आपण एकत्र केलं तर आपल्याला असा फॉर्म्युला मिळेल R प्रपोर्शनल L बाय A. सो ह्या दोन इक्वेशनला जर आपण ॲड केलं तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल R इज इक्वल टू रो L बाय A. सो रो इज इक्वल टू व्हॉट देन, रो इज इक्वल टू RA बाय L. सो आपला फॉर्म्युला आहे रेजिस्टिव्हिटीचा रो इज इक्वल टू RA बाय L. आता हा जो फॉर्म्युला आहे रेजिस्टिव्हिटी जी आहे याला लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक ट्रिक हवी आहे आणि आपण याला कसं लक्षात ठेवूयात, तर आपण लक्षात ठेवूयात रो राम लाल. रो इज इक्वल टू RA बाय L. सो आपण लक्षात कसं ठेवणार आहे, रो राम लाल. व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचं युनिट असतं ओहम मीटर. रेजिस्टिव्हिटी इज डिनोटेड बाय सिम्बॉल ओहम मीटर. ओके. सो आपण जातो नेक्स्ट पॉईंटकडे.
नेक्स्ट आहे ओहम्स लॉ, जो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मला वाटते सोहम नावाच्या मुलांनी तर ओहम लॉ नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. सो व्हॉट इज मीन बाय द ओहम लॉ? ओहम नावाचे एक सायंटिस्ट होते आणि त्यांनी सांगितलं की VI आणि R या तिघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे. सो त्यांनी सांगितलं व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इलेक्ट्रिक करंट आणि अक्रॉस द एंड्स ऑफ कंडक्टर द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. सो जे काही ओहम्स लॉ आहे त्याच्यामध्ये ओहम्स लॉचा फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू IR. आता याला लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे, तर आपण लक्षात ठेवूयात वीर, VIR, V इज इक्वल टू IR. सो वीर, VIR. तर वीर लक्षात ठेवलं तर आपला हा फॉर्म्युला लक्षात राहील. आणि जर तुम्ही व्होल्टेज आणि करंटचं जर स्लोप कॅल्क्युलेट करत असाल तर व्होल्टेज आणि करंटचं स्लोप आपल्याला देतो रेझिस्टन्स. तर दिस इज कॉल्ड एज ओहम्स लॉ आणि त्याचा फॉर्म्युला ज्याच्यावरती बेसिकली जास्त न्यूमेरिकल्स विचारले जातात आणि रेझिस्टिव्हिटीवरती सुद्धा जास्त न्यूमेरिकल विचारले जातात. नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात आपण. नेक्स्ट आहे जूल्स लॉ ऑफ हीटिंग. जूल्स लॉ ऑफ हीटिंगमध्ये ॲक्च्युली फॉर्म्युला आहे H इज इक्वल टू I² RT. व्हॉट इज फॉर्म्युला? H इज इक्वल टू I² RT. पण आपण बेसिकली अगोदर हे लक्षात घेऊयात की जो फॉर्म्युला आहे तो आहे H इज इक्वल टू VIT. H इज इक्वल टू VIT. आता लक्षात कसं ठेवायचं आपल्याला? H मीन्स हीट. ओके, तर हीट कुठे जास्त असेल? हीट विट्यामध्ये जास्त असेल. VIT, विटा एक गावाचं नाव आहे. सो हीट जी असेल ती मॅक्झिमम जास्त असेल विट्यामध्ये. सो H इज इक्वल टू VIT. सो V इज इक्वल टू IR आपण आता जस्ट शिकलो ओहम लॉमध्ये. V इज इक्वल टू IR. तर तुम्हाला H इज इक्वल टू VIT या फॉर्म्युलामध्ये V ची व्हॅल्यू पुट करायची, V इज इक्वल टू IR, अँड देन तुम्हाला फॉर्म्युला मिळेल H इज इक्वल टू I² RT. सो जूल्स लॉ ऑफ हीटिंगचा फॉर्म्युला आहे H इज इक्वल टू I² RT. ओके, याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंटकडे जातोय. नेक्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रिकल पॉवर. तर इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये आपल्याला बेसिकली 3 फॉर्म्युले बघायला मिळतात. सो पहिला फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिकल पॉवर P इज इक्वल टू VI. इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. सेकंड फॉर्म्युला इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू I² R. आणि थर्ड फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिकल पॉवर P इज इक्वल टू V² R. तर जो पहिला फॉर्म्युला होता तो होता इलेक्ट्रिकल पॉवर P इज इक्वल टू VI. तर याला आपण असं लक्षात ठेवूयात पाकिस्तान वर्सेस इंडिया. P इज इक्वल टू VI. सो पाकिस्तान वर्सेस इंडिया. याच्यामध्ये जर आपण V ची व्हॅल्यू पुट केली V इज इक्वल टू IR, तर आपल्याला डेफिनेटली जे काही पुढचे फॉर्म्युलेज आहेत P इज इक्वल टू I² R आणि P इज इक्वल टू V² R हे फॉर्म्युले आपल्याला कॅल्क्युलेट होतील. ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल ते कसे कॅल्क्युलेट केलेले आहेत. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की P इज इक्वल टू VI म्हणजे पाकिस्तान वर्सेस इंडिया. ओके, तर हे आपले इलेक्ट्रिकल पॉवरचे फॉर्म्युले आहेत. पॉवर जनरली पॉवरचं जे युनिट असेल ते वॅट असेल आणि जी काही एनर्जी असेल तर एनर्जी आपण SI युनिटमध्ये जूलमध्ये मेजर करतो आणि CGSमध्ये त्याचं युनिट आहे अर्क. आणि जर एनर्जीचं आपण कमर्शियल युनिट पाहिलं तर कमर्शियल युनिटमध्ये आपण ते किलोवॅट आरमध्ये मेजर करतो. सो 1 किलोवॅट आर इज इक्वल टू आपण थोडक्यात त्याला 1 युनिट असं सुद्धा म्हणू शकतो. सो 1 युनिट किंवा 1 किलोवॅट आर मीन्स हाऊ मेनी जूल्स. सो 1 किलोवॅट आर मीन्स 3.6 इंटू 10⁻⁶ जूल किंवा त्याला आपण असं पण म्हणू शकतो 3.6 मेगा जूल. सो 1 किलोवॅट आर किंवा 1 युनिट इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻⁶ जूल किंवा 3.6 मेगा जूल. नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला तो आहे रेझिस्टन्स इन सिरीज अँड पॅरलल. तर रेझिस्टन्स इन सिरीज आपण कशाला म्हणतो तर रेझिस्टन्स इन सिरीज म्हणजे की जे रेझिस्टन्सेस आपण एंड बाय एंड जोडलेले आहेत किंवा जे सिरीजमध्ये जोडलेले आहेत. तर आपल्याला जर रेझिस्टन्स सिरीजमधले कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपल्याला फक्त सगळ्या रेझिस्टन्सची ॲडिशन करायची असते. सो त्याच्यासाठी जो आपण फॉर्म्युला वापरतो तो असतो RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. असे नंबर ऑफ रेझिस्टन्सेस असू शकतात. सो डॅश 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 RN. सो रेझिस्टन्स इन सिरीज व्हॉट
RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 डॅश 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 RN. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो रेझिस्टन्स इन पॅरलल. रेझिस्टन्स इन पॅरलल म्हणजे जे रेझिस्टन्सेस पॅरलली जोडलेले असतील त्यांना आपण म्हणूयात रेझिस्टन्स इन पॅरलल. सो त्याच्यामध्ये त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 डॅश 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 1/RN. इथं सुद्धा नंबर ऑफ रेझिस्टन्सेस आपण पॅरलली जोडू शकतो म्हणून आपण 1/RN. RN मीन्स नंबर ऑफ रेझिस्टन्सेस तिथं असू शकतात पॅरललमध्ये. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रेझिस्टन्स इन पॅरलल? 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 डॅश 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 1/RN. सो टोटली या चॅप्टरमध्ये आपल्याला एवढे फॉर्म्युलेज असणार आहेत जेवढे मी सांगितले. पहिला इलेक्ट्रिक करंट, सेकंड इलेक्ट्रिक चार्ज, देन क्वांटायझेशन ऑफ चार्ज, देन व्होल्टेज, देन रेझिस्टन्स वाली टर्म बघितली आपण, देन आपण बघितलं रेझिस्टिव्हिटी, देन ओहम्स लॉ, देन जूल्स लॉ ऑफ हीटिंग, इलेक्ट्रिक पॉवर त्याचे जे काही फॉर्म्युलेज आहेत, देन रेझिस्टन्स इन सिरीज अँड रेझिस्टन्स इन पॅरलल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि याच्यामध्ये मी ज्या काही ट्रिक्स सांगितल्या त्या ट्रिक्स तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी नक्की उपयोगी पडतील. याच्यानंतर सुद्धा मी अजून काही चॅप्टरच्या अशाच फॉर्म्युल्यांच्या ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत टेक केअर.